एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफला फटका। एसटी महामंडळाकडून नियमांची पायमल्ली। राज्यात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। यातच आता तब्बल 87,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली तब्बल 1240 कोटींची रक्कमच एसटी महामंडळानं पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे 100 कोटी बुडाल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केलाय। फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाही आहे, कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत। परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं, कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत। हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात। या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते। एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युइटीचे 2 स्वतंत्र ट्रस्ट असतात। यात एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचा पीएफ आणि ग्रॅज्युइटीची रक्कम जमा केली जाते। मात्र फेब्रुवारी 2024 पासून एसटीनं दोन्ही ट्रस्टकडे रक्कम भरणा केलेली नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत। कर्मचाऱ्यांच्या पीएफचा दोन्ही ट्रस्टकडे भरणा केला जातो। ट्रस्टकडून पीएफ मध्ये गुंतवणूक केली जाते। एसटी कडून वर्षभरापासून या रकमेची गुंतवणूक झालेली नाही। गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालंय। एसटी कडून पीएफच्या नियमांची पायमल्ली झाली आहे। एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। मात्र एसटी महामंडळानं पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये का भरलेली नाही? एसटीची रक्कम कुठे वळवली? कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारं धोरण एसटी बुडवण्यासाठी आहे का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळेच कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पीएफ ऑफिस कुणावर कारवाई करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।